नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलमध्ये आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित न सुटलेलं कोडं. सादर आहे कथा न सुटलेलं कोडं. रात्री अपरात्री अभय झोपेतून दचकून जागा झाला. तो घामानं डबडबलेला होता. तो एकटाच फ्लॅटमध्ये राहत होता. तो इथं बँकेत ऑफिसर होता. त्याची सर्व फॅमिली पनवेल इथं राहत होती. अभयचं वय 28 वर्षांचं होतं. तो अविवाहित होता. त्यानं सिगरेट शिलगावली आणि बाहेर बाल्कनीत आला. तो भयंकर घाबरलेला होता. त्याला विचित्र स्वप्न पडलं होतं. स्वप्नात तो एका गावाला गेला होता. गावातून फिरता फिरता एका पडक्या वाड्यातून हाक आली, "ये अभय ये, मी किती वर्षांपासून तुझी वाट पाहते." त्यानं आवाज ओळखला. तो त्याच्या मावशीचा होता. परंतु त्यानं विचार केला की मावशी जाऊन बरीच वर्ष झाली. तो सिगरेट ओढताना बराच विचार करत होता. हा वाडा कोणत्या गावात आहे ते कळत नाही. बघू, काही दिवसांनी याचा छडा लागेल. नेहमीप्रमाणे सर्व आवरून बँकेत गेला. त्यानं आपलं स्वप्न आपला मित्र वासुदेव याला सांगितलं. त्यानं विचारलं, "याचा अर्थ काय होऊ शकतो? तू विचार केलायस का?" "नाही, पण मला वाटतं या स्वप्नातून काही संकेत अभिप्रेत करावयाचे असतील." "बरं, मला सांग, तुला ही मावशी आठवते का?" "होय, मी लहान असताना बऱ्याच वेळा माझ्या घरी आली होती. तिची एका मोठ्या इनामदार घराण्यात सोयरीक झाली होती. तिचे सासरचे कित्येक पिढ्या सरदार घराण्याबरोबर संबंध होते, त्यामुळे त्यांचं सर्व वागणं उच्च प्रतीचं होतं. मावशीला मूलबाळ नव्हतं, परंतु संपूर्ण संपत्तीची ती एकमेव वारस होती. तशीच ती एका दडपणाखाली वावरत होती, कारण तिचे इतर चुलत घराणी तिच्या वाईटावर होती. डाव साधून त्या लोकांनी तिला नाहीसं केलं. त्यानंतर तिचा काही थांगपत्ता लागला नाही." अभयनं बराच प्रयत्न केला, परंतु मावशीचा वाडा कुठे तो सापडला नाही. तिची इस्टेट बरीच होती. तिला तसे लांबचे वारसदार भरपूर होते. ते तिच्या इस्टेटीवर टपून होते. तिनं विल बनवून ठेवलं होतं, परंतु तिच्या वकिलांनी ते विल दाबून ठेवलं होतं. तिचे नातेवाईक त्या वकिलाकडे जाऊन दमदाटी करत, परंतु वकील म्हणाले, "ज्याच्या नावावर विल आहे तो भेटल्याशिवाय मी विल उघडू शकत नाही." सर्व नातेवाईक विचार करत होते की कोण ही भाग्यवान व्यक्ती आहे. वकिलांनी ठरवलं, जाहिरात द्यायची. बघूया कोण समोर येतो. काही दिवसांनी अभयला परत पडका वाडा दिसला. तो वाड्याजवळ जात असताना परत त्याला हाक ऐकू आली, "अरे अभय, इकडे ये." तो घाबरला आणि पळून गेला आणि झोपेतून जागा झाला. परंतु एक गोष्ट कळली, तो वाडा कर्जत जवळ डोंगर कपारीत होता. वकिलांनी जाहिरात दिली, "अशी व्यक्ती आहे, तिचे नातेवाईकांनी खाली दिलेल्या फोनवर संपर्क करावा." परंतु दुर्दैवानं अभयला ती जाहिरात नजरेला पडली नाही. अभय आपल्या मित्राबरोबर रविवारी कर्जतला गेला. त्या दोघांनी बऱ्याच वेळानं तो वाडा शोधून काढला. ते दोघं वाड्याचं गेट उघडून आत गेले. वाड्याचा दरवाजा ढकललेला होता. ते दोघं आत गेले. त्यांनी हा संपूर्ण वाडा बघून घेतला. वाडा थोडा डागडुजी केला तर चांगला दिसेल असा विचार करून ते दोघं बाहेर आले. बाहेर 4-5 जण होते. त्या लोकांनी त्याला विचारलं, "तुम्ही या वाड्यात गेलात तर तुम्हाला त्रास झाला का?" अभय बोलला, "कोणताही त्रास झाला नाही, परंतु तुम्ही असं का विचारता?" त्यापैकी एकानं सांगितलं, "कोणीही वाडा विकत घेण्यासाठी येऊन जात असे. तो वाड्यातून बाहेर आला की चक्कर येऊन पडत असे. आम्हाला विकत घ्यायचा वाडा, तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं?" त्या वाड्याबाहेर एक पाटी लटकत होती. त्यावर वकिलाचं नाव आणि फोन नंबर होता. तो नंबर आणि नाव अभयनं आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतला. त्यानंतर अभय आणि त्याचा मित्र दोघेही परतले.
तिथं उभ्या असलेल्यांपैकी एकानं फोन करून माहिती दिली. दोघं वाड्यात जाऊन आले, परंतु त्यांना कोणताच त्रास झाला नाही. समोरनं फोनवरनं त्यांना विचारलं, त्यांचं नाव व फोन नंबर घेतला का? नाही, पण त्यांनी वकिलांचं नाव व नंबर घेतलाय. तुम्ही वकिलांशी बोला. पुढील आठवड्यात अभयच्या पाहण्यात जाहिरात आली. त्यांनी फोन करून भेटावयाची वेळ ठरवली. दुसऱ्या दिवशी अभय आणि त्याचा मित्र वकिलांना भेटावयास गेले. तिथे अभयने सांगितलं, तो वाडा जो कर्जतमध्ये आहे, तो मला विकत घ्यायचा आहे, कारण तो वाडा माझ्या मावशीचा आहे. मावशीचं नाव इंदुमती सातोसकर. वकिलांनी विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव अभय कारखानीस. वकिलांनी सहजच त्याला विचारलं, तुमची मावशी आता कुठे आहे? अभयनं उत्तर दिलं, माहीत नाही, परंतु ती आता जिवंत आहे की नाही सांगता येत नाही, कारण ती धड सापडत नाही आणि तिची बॉडीही सापडत नाही. वकिलांनी सांगितलं, तो वाडा तुम्हाला विकत घ्यावा लागणार नाही, कारण तो तुमच्या नावावर आहे. तुमच्या मावशीचं विल माझ्याकडे आहे. त्यात वाडा व वाड्यात काही धन पुरलंय ते तुमचं आहे. त्या वाड्यात कोणी शिरलं तर त्याला मावशी मानसिक त्रास देते, असा बऱ्याच जणांना अनुभव आला. त्यामुळं तो वाडा विकत घेण्यासाठी समोरून कोणी येत नाही. मावशीला लांबचे 4-5 नातेवाईक आहेत, परंतु मावशीनं त्यांना कोणताच थांगपत्ता लागू दिला नाही. तुम्हाला मी कळवतो त्यावेळी तुम्ही एकटे या, कारण सर्वांना बोलावून विलचं वाचन करावयाचं आहे. त्याचप्रमाणे येते वेळी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणा आणि रेसिडेन्शियल प्रूफ सुद्धा घेऊन या. अभय हो म्हणून तिथून निघून गेला. एका रविवारी सर्वजण वकिलाच्या ऑफिसमध्ये जमले. मावशीच्या सासरचे 5 नातेवाईक आणि अभय हा 6वा नातेवाईक. वकिलांनी सर्वांची ओळख अभय बरोबर करून दिली. सर्वांना अभय बरोबर ओळख झाल्यानंतर त्याची सर्व माहिती, फोन नंबर घेतला. अभयनं फक्त प्रत्येकाची तोंड ओळख केली, इतर काहीच त्यांना विचारलं नाही. वकिलांनी सर्वांना चहा मागवला. चहा पाणी झाल्यानंतर वकिलांनी विल वाचण्यास सुरुवात केली. त्या 5 नातेवाईकांना काही बँक ठेवी, शेअर्स व फ्लॅट या गोष्टी दिल्या. अभयला तो जुना वाडा आणि त्या वाड्यात काही धन पुरलं आहे ते सर्व मिळालं. रितसर डीड बनवून वाडा अभयच्या नावावर करण्यात आला. अभयला वाडा मिळालेला आहे हे त्या 5 जणांना आवडलं नाही. ते वकिलांबरोबर भांडत बसले. वकिलांनी सांगितलं, कायद्याप्रमाणे व मावशींनी सांगितल्याप्रमाणे विल बनवण्यात आले. 5 नातेवाईकांपैकी एक जण अभयला तोंडावर बोलला, तुला वाडा कसा पचतो ते आम्ही बघतो. अभय सुद्धा तरबेज होता. त्यानं सांगितलं, तुम्ही नुसते वाड्यात जाऊन या, बाहेर चक्कर येऊन पडाल. 5 पैकी 4 जणांनी सांगितलं, हो आम्हाला तो अनुभव आलाय. अभय म्हणाला, जर तुम्ही माझ्याबरोबर वाड्यात आलात तर तुम्ही सेफ राहाल. ठीक आहे. एक दिवस ठरला. अभय, त्याचा मित्र आणि ते नातेवाईक कर्जतला वाड्यापाशी आले. ते 5 जण अगोदरच पोचले होते. त्यांनी गेट उघडून आत प्रवेश केला आणि 4ही बाजूंनी सोसाट्याचा वारा आला. ते 5 जण नीट उभे राहू शकत नव्हते. ते सर्वजण कंपाऊंडचा आधार घेऊन उभे राहिले. तेवढ्यात अभय आपल्या मित्राबरोबर तिथं आला. त्यानं परिस्थिती न्याहाळली. ते दोघं गाडीतून उतरले, गेटच्या आत आले, त्याबरोबर वावटळ निघून गेली. अभयचे नातेवाईक अवाक झाले. अभयनं वाड्याचं कुलूप उघडलं. आत जाण्याआधी सर्वांना सांगितलं, तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर राहा. तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकायला येतील, ढकलल्यासारखं वाटेल, पण तुम्ही स्थिर राहा. कदाचित तुमच्या नावांनी हाक ऐकायला येईल, पण कृपया ओ देऊ नका. घाबरू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर आहात तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहाल. कोणीही आगाऊपणा करू नका. काय होईल ते सांगता येत नाही, कारण तिथे निगेटिव्ह पॉवर वास करत आहे. सर्वजण आत गेले. अभयनं म्हटल्याप्रमाणे आवाज यायला लागले. कोणीतरी जोरात रडण्याचा, हसण्याचा आवाज यायला लागला. सर्वजण अभयच्या मागे चालले होते.
अभयनं त्यांना वाडा दाखवला. सर्व नातेवाईक घाबरून घामाघूम झाले होते. तासा 2 तासात सर्व बाहेर आले, परंतु एक नातेवाईक ज्यानं अभयला दम भरला होता तो दिसत नव्हता. बाकीचे नातेवाईक चक्रावले. अभयनं त्यांना सांगितलं, तुम्ही सर्व गेट बाहेर उभे राहा, मी आणि मित्र त्याला शोधून काढतो. संपूर्ण वाडा पालथा घातला, परंतु तो सापडला नाही. अभयनं मावशीला साथ घातली व विचारलं, राहुल सापडत नाहीये, कुठे ते सांग. तो मागच्या दारानं बाहेर पडलाय. हे ऐकल्यावर ते मागच्या दाराबाहेर गेले. राहुल बेशुद्ध पडला होता. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणलं. तो एवढा घाबरला होता की त्यानं अभयला घट्ट मिठी मारली. अभयनं त्याला बाजूला केलं आणि त्याला बाहेर आणलं. त्याला विचारलं, आम्हाला सोडून तू लांब का गेलास? त्यानं उत्तर दिलं, आम्ही तुझ्या बरोबर आत आल्यानंतर आम्हाला ढकलल्यासारखं झालं किंवा कोणतरी ओढतंय असं झालं. भयानक आवाज ऐकू येत होते. आम्ही सर्वजण घाबरलो. मी इतका घाबरलो की मी पळायला लागलो. पळता पळता कशावर तरी आपटलो आणि खाली पडलो, बेशुद्ध झालो. अभय त्यांना बोलला, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की इथे निगेटिव्ह पॉवर आहेत, त्या तुम्हाला त्रास देतील. आणखी एक लक्षात ठेवा, तुम्ही मावशी बरोबर काही प्रतारणा केली असेल तर ते सांगा, कारण ती सापडत नाहीये, मी तिचा शोध घेतोय. सर्व एकदम चूप होते. कोणी काही बोललं नाही. अभयनं त्या नातेवाईकांचे मावशीशी नातेसंबंध काय हे जाणून घेण्यासाठी 5ही जणांना विचारलं. प्रत्येकानं काही ना काही उत्तर दिलं. अभय बोलला, कारण त्या व्हीलमध्ये तुमच्या सर्वांची नावं होती. एवढं असूनही मावशी का बेपत्ता आहे? एवढंच नाही तर ती जिवंत आहे की या जगात नाहीये? या प्रकरणात कोणाचा हात होता का? कोणीही बोललं नाही, परंतु एका माणसाच्या चेहऱ्यावर त्याला चलबिचल चाललेली दिसली. अभयनं सांगितलं, चला आपण निघूया. अभयच्या मित्रानं वाड्याच्या मेन दरवाजाला तसंच गेटला कुलूप लावलं. ज्याच्या चेहऱ्यावर चलबिचल होती त्याचं नाव सुभाष होतं. अभय सर्वांना घेऊन बाजूच्या एका हॉटेलमध्ये गेला. चहा नाश्ता करून सर्व निघाले. अभयनं सुभाषला थांबवून ठेवलं. बाकीच्यांना जायला सांगितलं. सुभाष, मी किंवा माझा मित्र तुला तुझ्या घरी सोडू. अभय सुभाषला घेऊन आपल्या घरी आला. अभयचा मित्रही सोबत होता. अभयच्या मित्रानं चहा केला. चहा पिता पिता अभयनं विचारलं, सुभाष, तुला काही मावशीबद्दल माहिती आहे का? तो चाचरत होता. तू घाबरू नकोस, मी कोणालाही सांगणार नाही. सुभाषनं सर्व सांगितलं. ते ऐकून अभय आणि मित्र अवाक झाले. आता तू मला सांग, हे कोणाकोणाला माहिती आहे? आमच्या इतर सर्व नातेवाईकांना कमी अधिक प्रमाणात माहिती आहे. मावशी आता कुठे असेल ते सांगता येत नाही. सुभाष बोलला. अभयनं सुभाषला त्याच्या घरी पोहोचतं केलं. दुसऱ्या दिवशी अभय झोपलेला असताना मावशी त्याच्या स्वप्नात आली व म्हणू लागली, अभय मला मुक्ती दे. अभयला कळेना ती अशी काय बोलते. ती पुढे म्हणाली, तू वाडा ताब्यात घेतलायस, त्या वाड्याच्या मागील बाजूनं एका नारळाच्या झाडाजवळ माझ्या एका नातेवाईकानं मला मारून पुरलंय. मला बाहेर काढ आणि माझ्यावर विधिवत सोपस्कार कर. आणखी एक गोष्ट, मी माझी सर्व दौलत, दागदागिने, पैसा अडका बाजूच्या पपईच्या झाडाजवळ पुरून ठेवलीये. प्रथम मला मुक्ती दे, नंतर पुढील महिन्यात ते सर्व उकरून दौलत ताब्यात घे. अभयनं विचारलं, हे कोणी केलं? त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची आहे का? नाही, नको, कारण ती व्यक्ती आत्ताच वेड्यासारखी वावरत आहे. ती व्यक्ती दारोदार भीक मागत आहे. अभयनं मावशीला वचन दिलं, मी ह्या आठवड्यात सर्व करतो. अभय आणि त्याच्या मित्रानं बँकेत 8 दिवसांचा रजेचा अर्ज टाकला. दोघंही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. ते पोलीस स्टेशनला गेले. तिथं इन्स्पेक्टर साळवींना भेटले. सर्व इत्यंभूत माहिती सांगितली. त्यांना म्हणाले, तुम्ही पंचनामा करण्यासाठी मी तुम्हाला पत्ता देत असलेल्या ठिकाणी 2 कॉन्स्टेबलना पाठवा. मी उद्या 10 वाजता त्या जागेवर जातोय.
दुसऱ्या दिवशी अभय आणि त्याचा मित्र वासुदेव दोघा खोदकाम करणाऱ्या लोकांना कुदळ फावडं घमेलं घेऊन जागेवर गेले. नारळाच्या झाडाजवळ एक गोल रिंगण आखलं, मातीला नमस्कार केला आणि त्यांना खोदकाम करावायला सांगितलं. तेवढ्यात 2 कॉन्स्टेबल आले. त्यांनी साक्षीदार आणले. एका तासात खोदून बॉडी बाहेर काढली. वास येत होता. त्या बॉडीवर पांढरी बेडशीट टाकली. कॉन्स्टेबलनी सर्व माहिती लिहून घेतली. साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. अभय त्याचा मित्र बॉडी घेऊन स्मशानात आले. भटजीला बोलावून सर्व विधी केले आणि त्यांनी अग्नी दिला. तिला आता खरोखर मुक्ती मिळाली. अभयनं सर्व सोपस्कार केले. पुढील महिन्यात अभय आणि वासुदेव जमीन खोदकाम करणाऱ्या दोघांना घेऊन वाड्यावर गेले. अभयनं वासुदेवला सांगितलं, त्या दोघांनी थोडं खोदलं की त्यांना पाठवून देऊया. आपण दोघं पुढील काम करू, कारण त्यांच्या समोर धनदौलत मिळाली तर बभरा होईल. ठरवल्याप्रमाणे एका विशिष्ट लेवलपर्यंत गोलाकार खोदून घेतलं. त्यांना त्यांचे पैसे देऊन पिटाळलं. अभय फावड्यानं माती बाहेर काढत असताना फावडा कशाला तरी थडकला. वासुदेवनं माती हातानं उकरली व त्याच्या हाताला 2 मोठ्या लेदरच्या बॅगा सापडल्या. दोघांनी बॅगा बाहेर काढल्या. माती काढून साफ करून दोन्ही बॅगा उघडून बघितल्या. एकात सोन्याचे दागिने व सोन्याची बिस्किटं होती. दुसरी बॅग पूर्ण नोटांनी भरली होती. दोन्ही बॅगा जड होत्या. ते दोघं खड्डा बुजवून बाहेर आले. सरळ गाडीनं घरी आले. अभयनं सुस्कारा सोडला. घरी सर्व बॅगा घेऊन आल्यानंतर त्यानं दार आतून बंद करून घेतलं. त्याचा मित्र वासुदेव त्याच्याबरोबर होता. त्यानं एक चादर अंथरली. त्यावर नोटांची बॅग चादरीच्या एका कोपऱ्यात ओतली. सर्व नोटांवर रबर बँड लावलेलं होतं. त्यामध्ये 500 रुपयाच्या नोटांची बरीच पुडकी होती. वासुदेव बोलला, तू दुसरी बॅग मोकळी कर. अभयनं दुसरी बॅग चादरीच्या दुसऱ्या टोकावर ओतली. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने होते. त्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत प्रत्येक आयटमचं वजन लिहिलं होतं. वजन जवळजवळ किलोच्या आसपास होतं. त्यांनी सर्व दागिने एका कपड्यानं पुसून घेतले. त्यांनी येतेवेळी सॅटिनचं केसरी कापड आणलं होतं. एका कापडात सर्व दागिने व्यवस्थित रचून बांधले. दुसऱ्या कापडात सर्व नोटा व्यवस्थित रचून बांधल्या. दोन्ही बंडलं गणपती लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवली. त्यांनी प्रथम आंघोळ केली. देवाची पूजा केली. सर्व बंडलांना उदबत्तीनं ओवाळलं. नमस्कार करून कपाटात ठेवून दिलं. वासुदेव म्हणाला, अभय, आपल्या बँकेच्या खात्यात पैसे टाकता येणार नाहीत, कारण आपल्याजवळ पैसे कुठून आले याचं उत्तर नाही. उद्या हे सर्व तुझ्या बँक लॉकरमध्ये ठेवून दे. रिस्क नको. अभयनं वासुदेवला विचारलं, तुझा कोणी सीए मित्र ओळखीचा आहे का? हो आहे. आपण उद्या संध्याकाळी त्याला भेटूया. तो पुढे म्हणाला, आता मी निघतो. काळजी घे. रात्री अभय मेसवर जाऊन जेवून आला. दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेव त्याच्या घरी आला. अभयनं सर्व किमती चीज वस्तू घेतल्या. ते आपल्या बँकेत आले. लॉकरमध्ये सर्व ठेवलं. बँकेतील लोकांनी त्यांना विचारलं, तुमची रजा अजून शिल्लक आहे ना? हो, पण आम्ही आज जॉईन होणार नाहीये. दुसरं काम होतं म्हणून आलो. अभयनं खात्यातून काही रक्कम काढली व ते दोघं निघाले. वासुदेव घरी गेला व जाताना त्याने सांगितलं, तू 5 वाजता रेडी राहा. आपण सीए कडे जाणार आहोत. हो, मी तयार राहतो. संध्याकाळी ते दोघं कामत या सीए कडे गेले. अभयनं त्याला सांगितलं, माझ्याकडे बरीच रोकड आहे, परंतु ती मला वारसा हक्कानं आली आहे. मी ती बँकेत भरू शकत नाही. यावर काय मार्ग काढूया? कामतनं त्याला विचारलं, त्याचे काही कागदपत्र आहेत का? त्याने सांगितलं, फक्त मावशीनं बनवलेल्या विलमध्ये त्याचा उल्लेख केलाय. कामतनं सांगितलं, विल हे लीगल डॉक्युमेंट आहे. आपण एक ॲफिडेव्हिट नोटरी करून घेऊयात. त्यामध्ये मावशीनं दिलेली सर्व प्रॉपर्टी, जसं वाडा, सोनं, नगदी रुपये याचा व्हॅल्युएशन सहित उल्लेख करूया. अभयला त्यानं सांगितलं, तू बँकेत पैसे जमा करू शकतोस, त्याचप्रमाणे आयटी रिटर्न करूया, कारण ही रक्कम बक्षीस रक्कम असल्यामुळं आपल्याला टॅक्स भरावा लागेल. अभयनं सांगितलं,
नाहीतर या पैशाचा उपयोग मी दानधर्म करण्यासाठी करणार आहे. अभयनं वाडा चांगल्या सुस्थितीत रंगरंगोटी करून त्याला मावशीचं नाव दिलं. सर्व पैसे बँकेत भरले. त्याचप्रमाणे दागिने विकून पैसे बँकेत जमा केले आणि त्याचा विनियोग दानधर्म करण्यासाठी केला. आता त्या वाड्याचं भय कमी झालं. परंतु रात्री अपरात्री वाड्याच्या बाजूनी जाताना काही बाही आवाज येतात असं काही जण सांगत होते. अभयनं भटजी बोलवून वाड्याची शांती केली आणि सर्व निगेटिव्ह पॉवर्स नाहीशा केल्या. त्या वाड्याला चांगलं गिऱ्हाईक आलं. परंतु अभयनं तो वाडा विकायचा नाही व मावशीची आठवण म्हणून शेवटपर्यंत जतन करावायचं ठरवलं. अभयला वाटत होतं की मावशीनं माझ्या नावावर हे सर्व का केलं. हे न सुटणारं कोडच होतं.